जेव्हा कोणी मला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये परत जाण्यास सांगितले, तेव्हा माझ्या ब्राइड्समेड्सच्या ग्रुपने हसून त्याची मजा घेतली. माझ्या जिवलग मैत्रिणीच्या बॅचलोरेट पार्टीसाठी मी आठवडोनआठवडे टी सेट सजवण्यात आणि पारंपरिक पदार्थ बनवण्यात घालवले. मला माझी ज्यू आणि आशियाई संस्कृती त्यांच्यासोबत शेअर करायची होती, पण ज्या क्षणी मी टेबल सजवलं, त्यानंतर वातावरणातला बदल जाणवू लागला. काही पाहुण्यांनी अन्नाकडे बघून विचित्र चेहरे केले आणि त्याला भयानक आणि विचित्र म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर जोक्स सुरू झाले. वर्णद्वेष आणि ज्यूविरोधी भावना या त्या विकेंडचा मुख्य विषय बनल्या होत्या. मला असं वाटत होतं की मी एखाद्या हॉरर मूव्हीमध्ये आहे. अशा लोकांसोबत एका बोटीत अडकले आहे ज्यांना वाटत होतं की द्वेष हा एक विनोद आहे. त्या रात्री मात्र संयमाचा बांध फुटला. एका पाहुण्याने होलोकॉस्टवर सलग काही जोक्स केल्यावर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी ज्यू असल्यामुळे मला हे खूप लागले आहे. आणि उत्तर काय मिळालं? ती आता ऑशविट्झला परत जाणार आहे. आणि माझी मैत्रीण ती नवरी सुद्धा त्यांच्यासोबत हसत होती. मी बाहेर गेले आणि रडले, पण कोणीही एक व्यक्ती मला विचारण्यासाठी तिथे आली नाही. घरी परततानाच्या 4 तासांच्या प्रवासात दुसऱ्या एका ब्राइड्समेडने मला उपदेश करायला सुरुवात केली. तिने मला सांगितलं की मी दुसऱ्यांच्या जागी राहून विचार करायला हवा आणि त्यांनी सकारात्मक हेतूनेच हे केलं असेल असं मानायला हवं. तेव्हा मला जाणीव झाली की हे लोक फक्त द्वेषाला सहन करत नव्हते, तर ते स्वतः त्यात सहभागी होते. लग्नाच्या 1 आठवडा आधी मी नवरीला खरं वास्तव सांगितलं. ज्या व्यक्तीला माझा अपमान करताना हसू येतं, त्या व्यक्तीच्या आनंदाच्या सोहळ्याला मी येणार नाही. तिची प्रतिक्रिया? तिने मला सर्व ठिकाणाहून ब्लॉक केलं. मी मित्रांचा एक ग्रुप गमावला, पण अखेर मला माझी मानसिक शांतता मिळाली.